नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र म्हटलं तर समोर येतो तो इतिहास, आपली संस्कृती आणि परंपरा. आज आपण एका अशाच परंपरेची गोष्ट करणार आहोत जिचं जीवनामध्ये स्थान फक्त भक्तीपुरतं नाही, तर ती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि आत्म्याची ओळख. ती म्हणजे पालखी. चालतोय तो देव, कोणाच्या नवसासाठी, कोणाच्या श्रद्धेसाठी आणि कुणा एका आईच्या डोळ्यात साचलेल्या कातर अश्रूंसाठी. हा प्रवास वाटतो शरीराचा, पण खरं तर तो प्रवास असतो आत्म्याच्या शुद्धतेचा. पालखी भक्तीची धून, समर्पणाचा सूर. जेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र पादुका पालखीत ठेवण्यात आल्या, तेव्हा या परंपरेचा जन्म झाला. पण खरी पालखी सुरू होते तेव्हा, जेव्हा भक्तांचं मन चालायला लागतं. या यात्रेत फक्त पाय चालत नाही, चालतं ते मन, चालतो तो आत्मा आणि चालते एक श्रद्धेची पिढ्यानपिढ्यांची शृंखला. कधी कधी वाटतं, एवढं प्रेम, एवढं समर्पण माणसात असू शकतं का? हो, पालखी हे सिद्ध करते. वारी म्हणजे एक सूर, पण हजारो स्वर. भले पाय थकतात, भले डोक्यावर ऊन असतं, भले पावसात ओले वस्त्र अंगाला चिकटतात, तरी ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकाराम हा आवाज थांबत नाही. कारण ही वारी शरीराने नव्हे, तर प्रेमाने चालते. माणूसपणाची खरी परीक्षा वारी शिकवते. जगात सर्वात मोठा धर्म आहे आपुलकी. कोणी उपाशी नाही, कोणी परका नाही, कोणी मागे नाही, कोणी पुढे नाही. वारकरी म्हणतो, तू मी नाही रे बाबा, आपण दोघेही माऊलींची लेकरं. फुटलेली चप्पल कुठेतरी बांधतो आणि ओलसर चादर कुठेतरी पांघरतो. हा प्रवास देवाचा असतो, पण देवापर्यंत पोहोचण्याचा नव्हे, तर देव होण्याचा. पंढरपूर दर्शन नाही, साक्ष आहे. पंढरपूर गाठल्यावर विठोबाच्या मूर्तीसमोर जेव्हा हजारो वारकरी डोळे मिटतात, तेव्हा त्यात भीक नाही, मागणी नाही, असते फक्त एक आत्मिक शांतता. कुठेतरी मनात नारंगलेली वेदना त्या चरणाशी विसावते. समोर उभा असतो एक काळा सुद्धा मागे टाकणारा माझा विठुराया. हे पांडुरंगा, पालखी चालते दरवर्षी, पण प्रत्येक वारीनंतर आम्हाला अजून थोडंसं माणूस करून पाठव. आज जग थांबायला विसरतंय, प्रेम करायला घाबरतंय, भेटायला वेळ नाही आणि डोळ्यात पाणी नाही. पण वारी आहे, ती अजूनही चालते. मित्रांनो, पालखी ही आपल्या मनातील श्रद्धेचा अवितरण प्रवाह आहे. ती आपल्याला शिकवते, प्रेम करा, एकत्र या आणि श्रद्धेनं आपल्या जीवनाला अर्थ द्या. चला, आपणही या पवित्र परंपरेचा भाग होऊया आणि श्रद्धेच्या या दिव्य प्रवासाला पुढे नेऊया. जय जय राम कृष्ण हरी. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत राम राम.